कुणाच्या नशिबाला हसू नये. नशीब कुणी विकत घेत नाही. वेळेचे नेहमी भान ठेवा. वाईट वेळ सांगून येत नाही. बुद्धी कितीही तल्लख असली तरी नशिबाशिवाय जिंकता येत नाही. बिरबल बुद्धिवान होता, तरीही तो राजा होऊ शकला नाही. इतरांचे पंख छाटून आपल्याला भरारी घेता येत नाही आणि आपल्याच माणसाला छोटं करून मोठं होता येत नाही. चुका होत जातील, तुम्ही सुधारत जा. वाट सापडत जाईल, तुम्ही शोधत जा. माणसं बदलत जातील, तुम्ही स्वीकारत जा. परिस्थिती शिकवत जाईल, तुम्ही शिकत जा. येणारे दिवस निघून जातील, तुम्ही क्षण जपत जा. विश्वास तोडून अनेक जातील, तुम्ही सावरत जा. प्रसंग परीक्षा घेतील, तुम्ही क्षमता दाखवत जा. प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही, पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे. शरीराचे सगळे अवयव धडधाकट असूनसुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो तेव्हा जगातली कोणतीच सर्जरी त्याला बरं करू शकत नाही. प्रत्येक फसवणूक करणारी व्यक्ती सुधारेलच असं नाही. काही लोक फसवण्याची पद्धत बदलतात, पण वागणं नाही. कोणाच्या सांगण्यावरून कधी कोणाशी वाईट होऊ नका, कारण थोड्या दिवसांनी ते एकत्र येतात आणि आपण वाईट होतो. त्यामुळे सगळ्यांसोबत प्रामाणिकच राहा. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत नकळत काहीतरी शिकवून जाते. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात. आपल्या सर्वात मोठ्या चुका: अति जीव, अति विचार, अति विश्वास कधी कोणावर करू नका, कारण त्रास आपल्यालाच होतो. रागात कधी समोरच्या व्यक्तीला वाईट बोलू नका, कारण आपला मूड नंतर ठीक होऊन जातो, पण आपल्या तोंडातून निघालेले शब्द माघारी घेता येत नाही. लक्षात ठेवा, जिथे तुमचा हेतू चांगला असेल तिथे नेहमी सोबत कमी आणि विरोधक जास्त उभे असतील. नात्याला टिकवून ठेवण्यासाठी त्या नात्यात परिपक्वता असणे फार गरजेचे असते आणि ती दोन्ही बाजूने असली तरच ते टिकते, नाहीतर वेळीच त्यापासून दूर झालेलं बरं. समजायला उशीर झाला, पण अनुभव मोठा मिळाला. आपलं कोणीच नसतं हे आपल्यांनी शिकवलं, तेव्हा नात्यावरचा विश्वास उडाला. दगडाचं काळीज असलेल्या लोकांना जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटं राहिलेलं बरं. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणारी खूप कमी लोक असतात आपल्या आयुष्यात, कारण ती प्रामाणिक असतात, स्वतःशी आणि इतरांशी सुद्धा. चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर
म्हणायला शिका. फक्त स्वार्थ साधण्यापुरते जगू नका. जिथं चूक नाही तिथं झुकू नका आणि जिथं सन्मान नाही तिथं थांबू नका. श्री स्वामी समर्थ.